मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. जबरदस्त झेल. पहिल्या चेंडूवरती ऋषी बिलारे बॅट टू द पवेलियन. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पहिल्या चेंडूवरती ऋषिकेश बिलारे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. सातत्यानं आपण पाहतोय पॉवर प्ले किंग म्हणून ओळखले जाणारे गोलंदाज अगदीच पहिल्या चेंडूवरती आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. गणेश कुराडे पहिल्या चेंडूवरती ऋषी बिलारेला बाद केले. कौतुक करावे लागेल ज्या प्रकारचे एफर्ट खऱ्या अर्थानं स्पर्शत गोळेचे पाहायला मिळालेत. एक अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. पुढचा चेंडू घेऊन गणेश तयार. नवीन फलंदाज ओमकार शेलार ऑन स्ट्राइक तयार. ओमकारसाठी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पिचचा बॉल अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येत आहेत. चेंडू अडवतायत. निश्चितच एक धाव मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती येईल. एका धावेनं संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. अर्थातच संघाच्या धावफलकाचा श्री गणेश होतोय. एक धाव जी स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. शून्यातून धावफलकाला आकार द्यायला सुरुवात झाली. शून्यातून विश्व निर्माण करायला सुरुवात झाली. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करुण्या मंथन नव्हतं माहिती जगाला. बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत तयाला. त्या शून्याच्या पुढे तुम्हाला एक म्हणून उभं राहावं लागेल. त्या शून्याची किंमत वाढवावी लागणार आहे. आकाश खरात मॅन इन फॉर्म खऱ्या अर्थानं आपण त्याला म्हणू शकतो. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा आकाश आहे. तो स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना डावखुऱ्या हातानं तो फलंदाजी करतो. गोलंदाजी करताना तो उजव्या हातानं गोलंदाजी करतो. असा एक प्रतिभावान खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं सातत्यानं आकाश खरातकडे पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये तयार पुन्हा एकदा गोलंदाज गणेश कुराडे ऑन द मार्क. रिव्हर्स स्विच इट. रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल होईल. आकाश खरातच्या बॅट मधून एक सनसनीत षटकार. सात धावा धावफलकावरती आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला रायझिंग स्टार, तितक्याच ताकदीचा मुळशी तालुक्यातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख नवखंडेनाथ क्रिकेट लबुरवडे हा संघ आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करतायत आणि आकाश खरातची बॅट बोलायला लागली. मित्रांनो चौकार येतोय. 4 धावा. अकरा धावा. यावेळेचा चेंडू लोवर फुल टॉस ऑन साइडला. चेंडू पुन्हा एकदा. ओहो हो आकाश खरात रिव्हर्सचा अटेम्प्ट पुन्हा एकदा केलाय. चेंडू मात्र ऑफ साइडला. कव्हर्स मध्ये पाहिजे पंच काय कळतात. निश्चितच षटकार. यस षटकार. षटकार येतोय. षटकाराने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. ऋषी बिलारे पहिल्या चेंडूवरती जरूर बाद झालाय, परंतु त्याचा काहीच फरक इथे पडत नाहीये. फक्त आणि फक्त षटकार चौकारांची भाषा आकाश खरात मैदानाच्या आतमध्ये बोलतोय आणि यावेळेस देखील चेंडूला स्वीप करत पाठवलंय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार.
पहिलं षटक संपलं गेलंय. धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती विकेट जाऊन देखील मित्रांनो तब्बल 21 धावा धावफलकावरती आहेत. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे हा संघ जर पाहिला तर मागच्या सीझन देखील या संघानं भन्नाट कामगिरी केली. तो संघ जवळपास प्रत्येक स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचत होता. या सीझनला जर पाहिलं तर निश्चितच प्रथमतः वाटुंदेची वर्धा त्या स्पर्धेमध्ये ते सेमीफायनल खेळले. तदनंतर पार पडलेली मारुंदीची स्पर्धा, मारुंदीच्या स्पर्धेला देखील खऱ्या अर्थानं उरवडे संघ सेमीफायनलमध्ये पाहायला मिळाला. तदनंतर कासारसाईची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील उरवडे संघ सेमीफायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. साखळी फेरीमध्ये चांगलं कामकाज करून बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचतायत आणि सेमीफायनल पर्यंत ते एक जबरदस्त खेळ साकारतायत. भुगावच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चॅम्पियन हा संघ ठरलाय. पिरंगुटची स्पर्धा केवळ वगळता यावेळेस पुन्हा एकदा विकेट. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस देखील ताकदवर धडाका. अथर्व पवळेवरती आक्रमण केलंय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भारी पडतोय. पहिल्या चेंडूवरती ओमकार शेलार षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. उरवडे संघाबद्दल चर्चा साधली. पिरंगुटची स्पर्धा वगळता तदनंतर जर पाहिलं तर निश्चितच नेरे करंडक या स्पर्धेमध्ये देखील सेमीफायनल खेळले. तदनंतर नुकताच पार पडलेली जांबेची स्पर्धा, तिथे देखील हा संघ सेमीफायनल खेळताना पाहायला मिळाला आहे. सीझनच्या जवळपास प्रत्येक स्पर्धेमध्ये केवळ मित्रांनो एक स्पर्धा वगळता प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये आहे. प्रत्येक वेळेस खरं तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं बक्षीस मिळवलेलं आहे आणि सातत्यानं मोठमोठे विक्रम या संघातील खेळाडू करत असतात. 28 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. या सीझनला 2 मैदानांवरती 6 चेंडू 6 षटकार खेळणारा ऋषी भिलारे तो पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. भुगावच्या मैदानावर 6 षटकार खेळले. जांबेच्या मैदानावर 6 चेंडू 6 षटकार खेळले. तो शून्यावरती बाद झालाय. परंतु आकाश खरात आणि ओमकार शेलार या जोडीने संघाचा डाव पूर्णपणे सांभाळला. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. प्रवीण मसूरकर आपण पाहतोय संघातील अनुभवी खेळाडू निश्चितच चेंडूला कव्हर करताना पाहायला मिळाले. निखिल मसूरकर आपण पाहतो या ठिकाणी आहेत. निश्चितच चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून सातत्यानं या संघाची बांधणी करत असताना अगदीच निखिल मसूरकर देखील आपण पाहतोय सातत्यानं खेळाडूला मार्गदर्शन ते करत असतात. अनुभवी खेळाडू म्हणून ते या संघामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. 29 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. अथर्व पवळेवरती पहिल्या चेंडूवरती जरूर मोठं आक्रमण चढवलं गेलं. एकोणतीस धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या बॅटमधून जमीन लगत समांतर फटका. एफर्ट मात्र लाजवाब. स्पर्शत गोळे इज द मॅन. जिकडे पाहावं तिकडे स्पर्शत गोळे आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. दरम्यानच्या काळामध्ये या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं संघाचं स्कोर कार्ड पुढे जाईल. 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही संघांसाठी मित्रांनो हा सामना डू ऑर डाय आहे. जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल. पराभूत होणारा संघ या स्पर्धेच्या बाहेर पडेल. दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय. एक अतिरिक्त अवांतर धाव धावफलकावरती वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 32 रन 32 धावा धावफलकावरती. यावेळेस क्षेत्ररक्षक ओहो हो क्षेत्ररक्षक बन गया दर्शक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार.
2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 38. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये अजूनही 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. पहिल्या 12 चेंडूंवरती 19च्या सरासरीने 38 धावा धावफलकावरती ज्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज मंगेश बलकवडे तयार. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मंगेश तयार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 19च्या सरासरीने धावफलकावरती 38 धावा आहेत. मंगेश तयार. पुन्हा एकदा यावेळेस स्लोवर फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये केवळ चेंडूला फ्लिक करत ऑन साइडला डी स्क्वेअर लेग मध्ये आकाश खरातच्या बॅट मधून सनसनाटी प्रहार चौकार. थँक्यू डीजे. 42 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या चेंडूवरती मंगेशवरती हल्ला चढवलाय. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट मंगेशनं निश्चितच आपल्या नावावरती कोरल्या होत्या. या सामन्यामध्ये देखील विकेटच्या शोधामध्ये आहेत. परंतु आकाश खरात निश्चितच आज मात्र जिंकायचंय. आज आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी धावा बनवायच्या या दृष्टीने तो उतरलाय. जरूर पंचांकडे मागणी केली रनआउटसाठी, परंतु ओमकार सेलार आपल्या घरट्यामध्ये सेफ पोहोचताना जो पाहायला मिळेल घरट्यामध्ये माघारी परतलाय. धोका त्या ठिकाणी टळलेला आहे प्रवडी संघासाठी. सिंगल येईल धावफलकावरती 43 धावा आहेत. 7 चेंडू 26 धावा आकाश खरात, 6 चेंडू 16 धावा ओमकार शेलार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. तब्बल आणि तब्बल 43 धाव्यांची पार्टनरशिप आपण पाहतोय. धावफलकावरती ज्यावेळी एकही धाव नव्हती त्यावेळी पहिला विकेट गेला. धावफलकावरती 43 धावा. दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थाने एक ताकदवर आणि एक दादा संघ, ज्या संघाकडे खर तर निश्चितच सिक्सर किंगचा भरणा आहे तो नवखंडेनाथ क्रिकेटला बुरवडे हा संघ आहे. 43 धावा धावफलकावरती. दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर रायझिंग स्टार पिरंगुट हा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. या संघामध्ये देखील अष्टपैलू खेळाडूंचा निश्चितच भरणा आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सातत्यानं एकत्र सराव करणारे हे दोन्ही संघ आहेत. या दोन्ही संघातील खेळाडू आहेत आज एकमेकांच्या विरोधामध्ये कट्टर शत्रू उभे राहताना जे पाहायला मिळत आहे. दरम्यानचा चेंडू ऑन साइडला ओमकार शेलार साठी खर तर अखूट टप्प्याचा बॉल. तो तोफा तो दोन्ही हाताने स्वीकारलाय, कबूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओमकार शेलारच्या बॅटमधून षटकार. टाळ्यांचे गजर होऊ द्या. या षटकाराबरोबरच नवखंडेनाथ क्रिकेट क्लब संघ 50 धावा 50 सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. पन्नास धावा धावफलकावरती मंगेश बलकडेवरती आक्रमण चढवलंय. दरम्यान ओमकार साठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पिचचा बॉल. वाह, काय एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अथर्व उर्फ बंटी पवळे इज द मॅन. जबरदस्त एफर्ट, लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होतो मित्रांनो.
नजर चुकीने तुम्ही जर हा स्टॉप पाहिला नसेल ना तर YouTube वरती जा आणि रिवाइंड करून परत एकदा हे क्षेत्ररक्षण नक्कीच पहा. जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. सिंगल धाव येते. तब्बल 5 धावा अथर्वनं आपल्या संघासाठी रोखलेल्या आहेत. अथर्व उर्फ बंटी भन्नाट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. 51 धावा. दरम्यान ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय निश्चितच रिव्हर्स अटेम्प्ट आकाश सातत्यानं करतायत. ऑफ साइडला आपण म्हणून हा फटका खरं तर खेळला गेला. दरम्यानच्या काळामध्ये सिंगल येते आणि या सिंगलच्या बरोबरच संघाचा दफलक पुढे जाईल. 52 रन 52 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फलंदाज या ठिकाणी ओमकार बॅक टू द पविलियन होताना पाहायला मिळत आहेत. DJ विकास 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 षटक क्रमांक 4 घेऊन नवीन गोलंदाज कॅप्टन सौरभ गोळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आकाश खरातला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज उमेश बोत्रे मैदानाच्या आतमध्ये. ओ हो हो शपल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध चेंडू जरूर घेताना पाहायला मिळालाय. एक आगळा वेगळा फटका ट्राय करण्याचा प्रयत्न आकाशचा होता. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांकामध्ये 4थ्या क्रमांकाचा प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल येते. धावफलकावरती धावा आहेत त्या 53. धावा. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील परंतु पंचांचा साफ नकार आहे. सौरभ गोळे पहिल्या सामन्यामध्ये निश्चितच थोडासा तो महागडा ठरला होता परंतु तदनंतर चांगलं कमबॅक मॅच नंबर 2 आणि याही सामन्यामध्ये तो करताना पाहायला मिळतोय. 53 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान लोअर फुल टॉस बॉल चांगला स्टॉप. बॅक टू द बॉलर हा फटका खेळला होता. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवलाय. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव्या चेंडूवरती येते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचा शुभागमन होते. खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्याचा बुलट राजा म्हणून ज्यांची ख्याती आहे या स्पर्धेचे आयोजक आदरणीय ॲडव्होकेट भरताबा माजिरे यांचं शुभागमन झालंय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आकाश खरातच्या बॅटमधून
चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तब्बल 61 धावा डावफलकावरती. घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धूम उठा के दौड़ा. What? Check this out, right? लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धूम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा. 61 धावा. दरम्यान पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्पर्शात पुन्हा चेंडूला अडवेल. सुंदर फेकी मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती सिंगल येते. या षटकामध्ये आलेल्या 10 धावा षटक क्रमांक 4 चे होते सांगता. 24 चेंडूंच्या अखेरीस डावफलकावरती धावा आहेत त्या. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 62 धावा डावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 62 धावा, जे जवळपास 15.50च्या सरासरीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचे 6 चेंडू. पहिल्या 3 षटकांच्या तुलनेमध्ये निश्चितच सौरभ गोळेची मात्र इथे कमालीची गोलंदाज आहे. एक षटकार देखील आलाय, तरी देखील फक्त 10 धावा या ओव्हरमध्ये सौरभ यांनी खर्च केल्यात. चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ गोळे करताना पाहायला मिळालेले आहेत. मंगेश बलकवडे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. या संघाचा मजबूत काना म्हणून ओळखला जाणारा मंगेश बलकवडे. शेवटचे 6 चेंडू सामन्याचं नायक खलनायक ठरवणारं अंतिम षटक, निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मंगेश बलकवडे स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फुलर लेनचा चेंडू. ऑन साईडला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल येईल. मित्रांनो वेळ वाचवा विनंती असणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याकडे फ्लड लाईट जरूर त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये, त्यामुळं प्रकाश झोतामध्ये आपल्याला सामने कंप्लीट करायचे आहे, त्याची नोंद घ्या. त्यामुळे साखू टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा आक्रमण केलंय आकाश खरात सवार. फिर से एक बार चेंडू सीमा पार, षटकार. वैयक्तिक 14 चेंडू 41 धाव्यांची खेळी आकाश खरात मैदानाच्या आतमध्ये करतायत. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 68 धावा डावफलकावरत आहेत. पाहूया आकाश आपली 50 पूर्ण करणार का. या स्पर्धेमध्ये निश्चितच 12 चेंडूंवरती 50 पूर्ण केली गेलीत. आकाश मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न करतात. चेंडू ऑन साइडला मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झालाय, सीमारेषा पार. येतोय चौकार. डावफलकावरती 72 धावा. रन, 72 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. मंगेश बलकवडे पहिला चेंडू सुरेख, परंतु दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. खराब चेंडू, वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव्या चेंडूवरती येईल. डावफलकावरती धावा आहेत त्या 73, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय रायझिंग स्टार पिरंगुट प्री क्वार्टर फायनलची लढत आहे. फुलटॉस, शावळेचा चेंडू फटका फसलाय. फिल्डर फरशद गोळे डाऊन द बॉल, ठिफेल झेल. फलंदाज आकाश खरात 15 चेंडू 45 धाव्यांची खेळी करत असताना पुढच्या चेंडूवरती बाद झालेत. बॅक टू द पवेलियन. महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या,
टू डीजे. 73 धावा फुलकावरती. धावा. नवीन फलंदाज सिद्धार्थ कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया सिद्धार्थ कांबळे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचं कामकाज आपल्या संघासाठी करेल. प्रयत्न सिद्धार्थचा असेल 2 चेंडूपैकी दोन्ही चेंडूवरती मोठा फटके खेळावेत. मंगेश वेलकवडे प्रयत्न करतील मैदानाच्या आतमध्ये. इथे एका दुसरा डॉट बॉल एखाद्या विकेटसाठी ते प्रयत्न जरूर करतील. 73 धावा. शॉर्ट पिच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर. मुख्य पंच अजय आवळे सरांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचक्रोशीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अतिशय अनुभवी पंच म्हणून खऱ्या अर्थानं ज्या पंचांची ख्याती आहे अजय आवळे सर, संजय भांजेराव सर. डफलकावरती 74 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज तयार. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये महेश जाधव सरांना आपण पाहतो. ओ हो हो, यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ अजूनही चेंडू डेड झालेला नाहीये. इथे वाईड +1 अशा या चेंडूवरती आल्यात 2 धावा. वाईड +1 अशा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. 76 रन 76 धावा. उमेश बोत्रे आता मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू उमेश खेळतील. पाहूया वाईड प्लस आलेली 1 धाव ही महागडी ठरेल की निश्चितच जास्तीचं नुकसान होणार नाही ते देखील पाहणं गरजेचं आहे. पाहूया उमेश बोत्रे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती काय कमाल ते आपल्या संघासाठी करतील. मंगेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका फर्स्ट लाईक. कॉट अँड बोल्ड. फलंदाज उमेश बोत्रे बॅक टू द पवेलियन. चौथा विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 76. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी संघाचा संघनायक किशोर भिलारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 76 76 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका खेळून संघाला 80 धाव्यांच्या पलीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न किशोर भिलारेचा असेल. मंगेश वेलकोडेचा प्रयत्न असेल. शेवटचा चेंडू कसल्याही परिस्थितीत डॉट जाणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट जाणं गरजेचं आहे. पाहूया मंगेश आतापर्यंत निश्चितच 28 धावा त्यानं खर्च केल्यात. 3 विकेट देखील मिळवलेल्या. 4 फलंदाज बाद झालेत. या 4 पैकी 3 विकेट मंगेश आपल्या नावावरती करताना पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल लोअर फुलटॉस होता. ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये पण वरती खेळून काढलाय. किशोर भिलारे वेगवान पद्धतीने धावतायत. दुसरीचा प्रयत्न आणि याचबरोबर दुसऱ्या धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होत आहेत. पहिली धाव वेगाने पूर्ण केली परंतु दुसऱ्या धावेसाठी थोडीशी अडखळले. तदनंतर मिळालेली केवळ 1 सिंगल. दुसऱ्या धावेसाठी बॅटर रनआउट. धावफलकावरती धावा ज्या निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पहिला डाव संपला गेलाय. 7 पे 7 77 धाव बनवल्या गेल्यात. रायझिंग स्टार पिरंगुट संघाला बनवायच्या 30 चेंडू आणि 78 धावींची गरज. दुसऱ्या डावाला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. तोपर्यंत मात्र ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. ओ टू डीजे.
फलंदाज बाद, विकेट. बेल्स ही स्टंप न हिट झालेली आहे मित्रांनो. निश्चितच लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बॉलने खरं तर त्या ठिकाणी बेल्स हिट झालेले आहेत. लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही रिप्ले देखील पाहू शकाल. फलंदाज बाद होत आहेत. स्पर्शद मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात, तुझ्यासाठी आले वनात. थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो निर्णय पाठवला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. निश्चितच 3 कॅमेऱ्याच्या साहाय्यानं ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होते. अभिजी भुजबळ सर आणि संपूर्ण टीम आपण पाहतोय मोठी मेहनत घेत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून खरं तर रिप्लेमध्ये पाहिलं गेलं त्या ठिकाणी स्टंपवरती असणारी बेल्स, चेंडू लागला अलगद, त्या ठिकाणी बेल्स खाली पडली आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो विकेट. स्पर्शद गोळे 0वरती बाद झाला. पहिला धक्का संघाला बसलाय. निखिल काटे काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी स्पर्शदने केला, परंतु तो रिव्हर्सचा फटका इथे बराचसा महागडा ठरताना स्पर्शदला पाहायला मिळाला. कित्येकदा त्या रिव्हर्सच्या फटक्यावरती स्पर्शदनं मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी मोठ्या धावा बनवल्यात, परंतु आज मात्र तो निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फारशी कामगिरी करू शकला नाही. नवीन फलंदाज मंगेश बलकवडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तयार होत आहेत. प्री क्वार्टरच्या लढतीमध्ये दोन्ही संघांचे हुकमाचे के पहिल्या चेंडूवरती बाद झाले. दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेट. ओ हो मंगेश बलकवडे बॅक टू द पवेलियन. फटका जोरदार होता, परंतु तितकाच सुंदर झेल. चेंडूने उंची घेतली. बराच काळ चेंडू हवेमध्ये सीमारेषे लगत सिद्धार्थ कांबळे चेंडूच्या खाली आला आणि एक शानदार झेल टिपलाय. मंगेश बलकवडे बॅक टू द पवेलियन. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज निखिल काटे आहे. विकेट हॅट्रिक साठी जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या विकेट हॅट्रिक साठी स्पोर्ट सायकल असणार आहे. पाहूया विकेट हॅट्रिक निखिल काटे पूर्ण करेल का. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात, तुझ्यासाठी तुझ्यासाठी. गोलंदाज तयार ऑन हॅट्रिक. हो शरीराचा वेध चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेईल. पॅरेट हिटचा प्रयत्न दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. स्पर्धेच्या निमित्तानं हितेश दादा देवकर त्याचप्रमाणे तन्मय दादा गोसावी या मान्यवरांचं शुभागमन झालंय. आपलं मनापासून स्वागत आहे. 2 गडी बाद धावफलकावरती 1 धाव आहे. निखिल काटे काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती निखिल होते. हो पुन्हा एकदा क्लीन बोल्ड मिडल स्टंप उखडलाय. दांडी गुल होते. निखिल काटेची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. श्रवण पवळे बॅक टू द पवेलियन.
3 फलंदाज बाद. धावफलकावरती केवळ आणि केवळ एक धाव आहे. नवीन फलंदाज कमलेश पवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलाय. कमलेश पवळे पहिला चेंडू फेस करतायत. पहिला चेंडू सन्मानपूर्वक खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या चेंडूवरती निश्चितच एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 2 धावा ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. फक्त 2 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. 3 विकेट मिळवलेत. निखिल काटे मात्र अफलातून गोलंदाजी करतायत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर त्याला देखील कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे. इनफिल्ड क्लिअर करत चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. ओमकार शिलार वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवतायत, फेकतायत. तोपर्यंत घेतल्या जातील त्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या बरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 4 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 24 चेंडू. 74 धावेंचा आव्हान मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. षटक क्रमांक दुसरे घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आकाश खरात सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मुळशी तालुक्याचं लक्ष खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेकडे वेधलेलं आहे ती मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम. आकाश खरात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. पहिल्या चेंडूवरती कमलेश पवळे यांच्या बॅटमधून चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे गेले. धावफलकावरती धावा आहेत त्या 8. कमलेश यावेळेस देखील प्रयत्न जरूर होता चेंडू फेक करून खेळण्याचा. अतिरिक्त उसळी होती. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती 9 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये हो बॅटची कडा इस्टनच्या पाठीमागे योगेशचा प्रयत्न होता परंतु बराचसा दूरवरती. परंतु रनआउटचा चान्स. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. नॉन स्ट्रायकर एंडला मैदानाच्या मध्ये आकाश खरातनं वेगानं खरं त्या ठिकाणी चेंडू कलेक्शन केलं. इस्टनच्या पाठीमागून मैदानाच्या आतमध्ये चांगली फेकी पाहायला मिळाली. पाहूयात तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून निश्चितच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये तिसरे पंच कळवत आहेत. फलंदाज बाद असणार आहे. विकेट. थँक्यू DRS, थँक्यू क्रिक लाईफ स्पोर्ट टीम. खऱ्या अर्थानं एक चांगलं कॅमेरा वर्क संपूर्ण कॅमेरामॅनच्या माध्यमातून. लाईव्ह टेक्निशियन खऱ्या अर्थानं अमितजी भुजबळ सर देखील चांगलं कामकाज करतात. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज न्यू बॅटर गणेश कुराडे मैदानामध्ये दाखल होत आहेत.
यावेळेस बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या चेंडूवरती एक धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरच धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा दुहेरी अंकामध्ये धावफलकाने प्रवेश केलाय. आलेल्या सर्व खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी सर्व मान्यवरांसाठी सूचना असणार आहे. मुख्य व्यासपीठावरती त्या ठिकाणी आपण लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या टाकत आहोत. लकी ड्रॉ चिठ्ठ्या नोंद करून घेतोय. ज्यांना कोणाला आपलं लकी ड्रॉ मध्ये नाव नोंदवायचं आहे त्यांनी ताबडतोब संपर्क साधा. क्वार्टर फायनल ची एक इनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण लकी ड्रॉचा विनर काढणार आहोत. दरम्यान गणेश कुराडे यांच्या बॅट मधून चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थेट सीमारेषेच्या अगदी बाहेर. चला यानंतरच्या होणाऱ्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. विनंती आहे टॉस साठी या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज 12 चेंडूंचा डाव संपला. 4 गडी बाद धावफलकावरती 14 धावा 18 चेंडू 64 धाव्यांची गरज. चला मित्रांनो टॉस साठी या यानंतरचा होणारा सामना मुळशी सम्राट कासारचा आणि गोटावडे वॉरियर्स. विनंती आहे टॉस साठी या ताबडतोब टॉस साठी चला. ज्यांना कोणाला लकी ड्रॉ साठी आपलं नाव नोंदवायचं आहे त्यांनी व्यासपीठावरती संपर्क करा. एका कुपन्स मागे 10 रुपये. 10 रुपयाला मित्रांनो तुम्हाला निश्चितच जर तुमच्या लकी ड्रॉ मध्ये नाव आलं तर यस डबल 8,000 रुपयांची सायकल मित्रांनो फक्त तुम्हाला 10 रुपयामध्ये मिळू शकते. पहा गोल्डन ऑफर आहे, गोल्डन चान्स आहे. दरम्यान यावेळेस चेंडू हवे क्षेत्ररक्षक ओमकार आणि गोलंदाज सागर दोघांच्या मधोमध चेंडू ऋषी घेऊन गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण करेल. एक सिंगल येते धावफलकावरती 15 धावा. ओमकार शेलार यांनी जर डाईव्ह मारून कॅच टिपला तर अष्टपैलू खेळाडू प्रमुख आयोजक मयूरदादा करंजावणे त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू प्रमुख आयोजक किरणदादा मराठे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 2,500 रुपये अर्थात 5,000 रुपयांचं बक्षीस कॅच साठी आहे. डाय मारून घेतलं तर. ओ यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट गणेश करतायत परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येईल. या स्पर्धेच्या निमित्तानं महेश दादा गोळे हे प्रामुख्याने उपस्थित झालेत. आपलं मनापासून स्वागत. दरम्यान हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक डाऊन साइडला खेळलाय. जमीन लगत समांतर फटका सिंगल धाव चेंडूवरती येईल. 4 गडी बाद 22 धावा धावफलकावरत आहेत. लकी ड्रॉच्या मित्रांनो काही नियम आणि अटी आहेत. लकी ड्रॉ काढत असताना ज्यांची कोणाची ती चिठ्ठी निघेल जो लकी ड्रॉचा नंबर निघेल ती चिठ्ठी तुमच्या हातात असणं गरजेचं आहे. तुम्ही मैदानावरती असणं गरजेचं आहे याची नोंद घ्या. ते व्यक्ती जर त्या ठिकाणी उपस्थित नसतील तर पुढच्या 2 मिनिटांनंतर दुसरी चिठ्ठी काढली जाईल याची नोंद घ्या. ती चिठ्ठी बाद केली जाईल याची देखील नोंद घ्या. 4 गडी बाद 22 धावा धावफलकावरती. रिव्हर्स 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 पुल पॉवरफुल सक्सेसफुल अथर्व पवळेच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. 6 रन
थँक्यू डीजे. टॉस या ठिकाणी होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. आदरणीय विशालाप्पा भिलारे उपसरपंच यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. शेवटचे 12 चेंडू 50 धाव्यांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सरकार तुम्ही केलंय मार्केट जम. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे डीजे धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. तौफलकावरती 34 धावा. अष्टपैलू खेळाडू अनंत मालपुडे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक बनवायच्या तब्बल 44 धावा. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील कित्येक क्रीडा रसिक स्पर्धेशी जोडले गेले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि याच दरम्यान गणेश कोराडे यांच्या बॅटमधून चेंडू 1 बाउन्स. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. ऋषी भिलार चोडक्यावरतून आलाय चौकार. यावेळेस पुन्हा एकदा गणेश कुराडे ऑन फायर. बिग ब्लास्ट. येतोय बुलंदी षटकार. थँक्यू डीजे. चौकार षटकारांनी सामना ऑन झालाय मित्रांनो. 8 चेंडू 34 धावेंची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गणेश. यावेळेस आक्रमणाचा प्रयत्न. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव ह्या चेंडूवरती येते आणि एका धावेच्या बरोबरच 45 धावा. शेवटचे 7 चेंडू बनवायच्या 33 धावा. 7 चेंडू 33 धावा. 45 धावा फलकावरती. शेवटचे 6 चेंडू 31 धावेंची गरज. 4 गडी बाद 47 धावा फलकावरती. निखिल काठे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 5वं षटक घेऊन पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे विकेट मिळवलेत. त्यानंतर पुन्हा एकदा 1 विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करत 3 विकेट निखिल काटेने आपल्या नावावरती केलेत. 5व्या षटकामध्ये निखिल तयार झालाय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गणेश कुऱ्हाडे जरूर मागणी करतायत. पंचांचा इशारा. वाईट बॉल. 48 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावा. 30 धावा 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. निखिल काटे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट टू विकेट गोलंदाजी केली. 2 फलंदाज क्लीन बोल्ड केले. 1 फलंदाज झेलबाद केला. या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 चेंडू खराब आहेत. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो इथे 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अखेरचे 5 चेंडू शिल्लक 27 बनवायच्यात. निखिल काटे तयार. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेस देखील गणेश कुराडे बिग ब्लास्ट करतायत. चेंडू थँक्यू डीजे. चेंडू थेट सिद्धार्थच्या हातामध्ये. झेल टिपलाय फलंदाज बाद. अरे तू बांगड्या भरून घे. तू बांगड्या भरून घे. 1 डझन. थँक्यू डीजे. थँक्यू. चला यानंतर होणारा सामना दोन्ही संघ रेडी राहायचे. हो यावेळेस आक्रमणाचा प्रयत्न मैदानामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडू 27 धावांची गरज. सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे या संघानं. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अगोपाठच्या 3 षटकारांसाठी निखिल मसूरकर साठी बक्षीस आहे. तब्बल 2000 रुपयांचं बक्षीस अनिकेत दादा पवळे यांच्या माध्यमातून. एक्कावन्न धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. निखिल काटे आतापर्यंत निश्चितच 4 विकेट निखिलच्या नावावरती आहेत. बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये आपली दावेदारी पेश करताना जरूर पाहायला मिळतील. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रनआउटच्या रूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. चला सर्व प्रेक्षकांना सूचना असणार आहे. लकी ड्रॉचे कुपन या ठिकाणी नोंदणी सुरू आहे. ज्यांना कोणाला लकी ड्रॉ साठी आपली नाव नोंद करायची आहे 10 रुपयाला 1 कुपन याप्रमाणे कुपन्स आहेत.